हर हर महादेव। आज आपण येथे गंगा मैयाचे स्नान करून आपल्या तीर्थयात्रेला सुरुवात करत आहोत, जी की यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ, बद्रीनाथ अशी ही 4 धामची यात्रा आपण पायी करणार आहोत। तिला आज खऱ्या अर्थाने सुरुवात करत आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले चंडीदेवी आणि मनसादेवी या दोन्ही ठिकाणांना आपण भेट दिली। असं आपण प्रत्येक ठिकाणी येणाऱ्या तीर्थांना भेट देणार आहोत। शक्य जमेल तितक्या लोकांपर्यंत आपल्या व्हिडिओला पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकाला या यात्रेचा आनंद घेता येईल। चला तर मग आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। गंगा मैयाचे घाट आहे, दर्शन घेऊन इथूनच चालायला सुरुवात केली। सकाळचे 9 वाजून गेले होते। या पार्किंग लॉटमधून पुढे चालण्यासाठी रस्ता होता। अशा प्रकारे तीर्थयात्री कोणी टेम्पोमध्ये तर कोणी स्वतःच्या कारमधून या 4 धाम यात्रेचा लाभ घेत होते, दर्शन घेत होते। जसंच पार्किंग लॉटमधून पुढे आलो तर एक महाराष्ट्राची MH12 ही कार भेटली, जिथे श्यामजी भारत यात्रा करत होते। त्यांचा व्हिडिओ आपण आपल्या रील्समध्येच पाठवलेला आहे। ज्यांना तो पाहायचा असेल तो त्यांनी पाहून घ्यावा। त्यांच्याबरोबर दिलखुलास गप्पा करून आम्ही पुढे चालायला लागलो। मी आणि माझ्यासोबत MP मधील नवीन नावाचा एक नवतरुण माझ्यासोबत या यात्रेमध्ये समाविष्ट होता। पुढे चालत आल्यानंतर गंगेचीच एक धारा येथे आम्हाला दिसली। या धारेवरच एक सुंदर असं आश्रम देखील होते। इथून ऋषिकेश हे साधारण 17-18 किलोमीटर दाखवत होते, परंतु ज्या ठिकाणी आम्हाला पोहोचायचे होते ते साधारण 20 किलोमीटरचे अंतर होते। जसजसं आम्ही पुढे जात होतो तसतसे ऊन हे अधिकच तळपत होते। सूर्यानं जरा इथे जास्तच तापलेले दिसत होते। तरी देखील आम्ही या उन्हाचा सोबतच पुढे चालायला लागलो। एका ठिकाणी एका बस स्टॉपवर येऊन सावलीला बराच वेळ विश्रांती घेतली आणि सोबतच असलेली शेव आणि फुटाणे खाऊन घेतले। तिथेच थोडासा विश्राम देखील केला आणि त्यानंतर पुन्हा पुढे चालायला सुरुवात केली। आता दुपारचे 2 वाजले होते। उन्हाचा पारा अधिकच कडक झालेला होता। तरी देखील आम्ही पुढे चालायचं ठरवलं, कारण येथे कुठेच मध्ये आश्रम वगैरे काही नव्हते आणि भोजनाचा तर विषयच नव्हता। त्यामुळे आम्हाला कुठल्याही परिस्थितीत ऋषिकेशला जावे लागणार होते। त्यामुळे आम्ही कुठेही न थांबता सरळ चालायला सुरुवात केली। ऊन कडक असल्यामुळे वारंवार पाणी प्यावं लागत होते। जवळजवळ आम्ही आजच्या दिवसात 7 ते 8 लिटर पाणी पिऊन झाले असेल। वाटेतच अशा प्रकारे या ब्रिजवर सुंदर असे रंगीबेरंगी काम केलेले होते। साधारण 4च्या सुमारास आम्ही ऋषिकेशमध्ये प्रवेश केला। ऊन अजूनही तळपत होते। जसेच ऋषिकेशमध्ये आम्ही प्रवेश केला तसेच गंगा मैयाच्या एका घाटावरती येऊन आम्ही उभा राहिलो। सुंदर असा प्रवाह, पूर्ण थकवा तिच्या दर्शनानेच पूर्णतः नाहीसा झाला होता। आपण पाहू शकतो कशा प्रकारे हे गंगा नदीचं पात्र सुंदर आहे। येथेच एक सुंदर मंदिरही होते।
येथे मंदिरात दर्शन वगैरे घेतले, थोडाच वेळ विश्रांती घेतली आणि पुन्हा पुढे त्रिवेणी संगमावर जाण्यासाठी निघालो. एकदम शांत वातावरण. खरंच योगनगरी म्हणून ऋषिकेशला मान्यता मिळाली ती यामुळेच. कारण येथे असलेलं शांत वातावरण योगक्रियेसाठी आल्हाददायक आहे, सुखकर आहे. आपण पाहू शकतो कशा प्रकारे येथे शांततेत हा गंगा मैयाचा किनारा आहे. कुठलीही वर्दळ नाही, घाई गडबड नाही. या ठिकाणी तर गंगा मैयाच्या दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या तीरावर काही मोर देखील पाहायला मिळाले. खूप सुंदर अशा या तटावरून आम्ही पुढे चालत होतो. अवघ्या 15 मिनिटात आम्ही त्रिवेणी संगमावर येऊन पोहोचलो. त्रिवेणी संगमावर तशी फारशी गर्दी होती, कारण बहुतांश येणारे लोक या त्रिवेणी संगमावरच स्नान वगैरे करतात. येथेच बरेचसे पर्यटक आणि तीर्थयात्री येथे येतात आणि येथेच गंगा आरती देखील होते. वाटेत चालत असतानाच एकाने सांगितले की रामानंद आश्रम येथे तुम्हाला राहण्याची सोय होईल. आम्ही सरळ रामानंद आश्रम येथे निघालो. आजची मुक्कामी तिथेच आहे.